मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा, मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा, मी सुगरण सुगरण कृपा अन्नपूर्णेची, मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. नमस्कार. वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरणच्या आजच्या भागामध्ये मी शेफ तुषार प्रीती देशमुख आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना मंडळी, की आज मी माझी ओळख तुम्हा सर्वांना शेफ तुषार प्रीती देशमुख अशी का करून दिली ते? त्याला कारणच असं आहे, आज आहे जागतिक महिला दिन आणि ह्याच निमित्ताने आजपासनं माझ्या नावात मी माझ्या आईचं नाव जोडलंय. मंडळी, गेले अनेक दिवस मला तुम्हाला हे सर्वांना सांगायचंच होतं. मी आज जो काही घडलो किंवा जो काही मी आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे. आज जागतिक महिला दिन आणि ह्याच निमित्ताने तमाम माता भगिनींना माझा सलाम. आज आपल्या सुगरणच्या किचनमध्ये अशी एक स्त्री येणार आहे जिने स्वतःच्या कर्तृत्वाने समाजामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलंय. चला तर मग त्या कर्तृत्वान स्त्रीचं आपण स्वागत करूया. फायनली डॉक्टर रश्मी करंदीकर आपल्या सुगरणच्या किचनमध्ये आलेले आहेत. थँक्यू सो मच शेफ, तुमच्या किचनमध्ये मला बोलवल्याबद्दल आणि माझ्या पाककृतींना ह्या किचनमध्ये संधी दिल्याबद्दल. मला खूप इंटरेस्ट आहे खरं तर रश्मीताई. आज आपण किचन शेअर करणार आहोत खरं तर. येस, किचन शेअर करायचं आहे म्हणून मी माझं युनिफॉर्म चेंज केलेला आहे आणि हा माझा किचन अटायर आहे, कारण किचनमध्ये थोडं कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटतं की सलवार कमीजमध्ये किचनमध्ये काम करणं जरा जास्त सोयीचं पडेल. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर ह्या सगळ्यांनाच परिचयाच्या आहेत, पण सुगरण म्हणून रश्मी करंदीकर कशा आहेत हे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पोलीस हे माझं प्रोफेशन आहे, पण किचन आणि तुम्ही कुकिंग म्हणालात तर इट्स माय पॅशन. मला खूप आवडतं वेगवेगळ्या डिशेस करायला आणि लोकांना खिलवायला, त्याच्यात एक्सपेरिमेंट करायला. मला असं वाटतं किचन म्हणजे एक प्रयोगशाळा आहे, त्याच्यात तुम्ही वेगवेगळे प्रयोग करू शकता. कधी फसतात, कधी चांगले होतात, पण माणसाने हिंमत न हरता ट्राय केलं पाहिजे. मग आज कोणत्या रेसिपीज तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी करताय? 2 रेसिपीज आहेत. तुम्ही उल्लेख केलात की आज जागतिक महिला दिन आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं महिलांनी नेहमी हेल्दी असणं आवश्यक आहे. आमच्या पोलीस खात्यातही महिला आहेत, त्याच्यामुळे मी विचार केला तुमचा फोन आल्यावर की नेमक्या कुठल्या 2 अशा रेसिपी दाखवता येतील ज्या हेल्दी तर असतीलच किंवा त्या टिकाऊ असतील, तर मग त्या केल्या तर खाता येतील नंतर, अशा असतात. तर त्याच्यामुळे मी 2 रेसिपी अशा निवडल्यात की ज्या लवकर करता येतील, ज्या हेल्दी असतील आणि ज्या नक्कीच आवडतील. त्याच्या व्हेरिएशन करून पण तुम्ही तुमच्या घरच्यांना खायला घालू शकता. मग पहिली रेसिपी रश्मीताई कोणती असणार आहे? पहिली रेसिपी आहे बनाना मिल्कशेक. हा सगळ्या जर तुमचे पदार्थ तुमच्या हाताशी तयार असतील तर एक 5 ते 7 मिनिटात बनू शकतो. अतिशय हेल्दी आहे. त्याच्या निमित्ताने तुम्हाला माहिती आहे लहान मुलं कधी केळं खायला कंटाळा करतात, कधी खजूर खायला कंटाळा करतात, तर ते दोन्ही ॲड करू शकता तुम्ही. आणि महिलांसाठी मला हा जास्त उपयोगाचा वाटतो, कारण तुम्हाला माहिती आहे की अनेकदा महिलांमध्ये HB कमी असतं आणि खजूर खाण्याचा तर ते अत्यंत कंटाळा करतात, त्यांना आवडत नाही. ते डब्यात असलं तरी ते टाकून दिलं जातं. तर अशा रीतीने ते दुधातून पोटात तर जातच जातं, परंतु जर हा मिल्कशेक तुम्ही पिऊन तुमच्या कामाला सुरुवात करत असाल तर तुम्हाला दुपारपर्यंत भुकेची जाणीव अजिबात होणार नाही. सो इट्स अ हेल्दी मिल्कशेक. रश्मीताईंनी रेसिपी होण्याच्या अगोदरच इतक्या टिप्स दिलेल्या आहेत. खरंच मला उत्सुकता लागली आहे की रश्मीताई जेव्हा ही रेसिपी बनवणार आहेत तेव्हा अजून काय आपल्याला टिप्स देणार आहेत. खूप मजा येणार आहे खरं हा एपिसोड करताना. तुम्हाला पण वाटतंय ना? नक्कीच. पण त्याच्या अगोदर आम्ही खजूर बनाना मिल्कशेक ह्या रेसिपीची तयारी करून घेतो. तुम्ही साहित्य लिहून घ्या. साहित्य: कापलेली केळी 3, दूध अर्धा बाउल, खजूर 6, साखर 3 चमचे, वेलची पावडर, खजुराचे तुकडे आणि बदामाचे काप. खजूर बनाना मिल्कशेकचं साहित्य तुम्ही लिहून घेतलंच असेल. रश्मीताई, चालू करूया? हो, चालू करूया. ह्यातले हे जे खजूर आहेत, मी जसं म्हटलं तसं रोज 2 खजूर खाणं महत्वाचं आहे. त्याच्यात खूप आयर्न असतात, त्याच्यामुळे त्या निमित्ताने आपण खजूर पोटात जातात, खाल्ले जातात. केळ्यामध्ये तुमच्या पोटॅशियम असतं
कित्येकदा घरी तुम्हाला माहिती आहे पिकलेली केळी असतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की त्याचं काय करायचं. सो मिल्कशेक हा त्याचा एक चांगला पर्याय आहे, वा. तोही तुम्ही करू शकता. पण ही 3 केळी 3 केळी घेतली आहेत मी. साधारणतः एका मिल्कशेकचं तुम्हाला प्रमाण सांगते. ऑलरेडी केळी आणि खजुरामध्ये साखर असल्याने साखर जी आहे ती तुम्हाला चवीनुसार अंदाजाने घ्यायची आहे. आणि खजूर हे मी सीडलेस घेतलेत. जर तुमच्याकडे सीड सकट खजूर असतील तर तुम्ही त्यातल्या बिया ज्या आहेत त्या काढून घ्या. दुधात भिजवून घेतले तर अतिशय उत्तम. पेस्ट अतिशय स्मूथ होईल आणि चांगलं होईल. पण वेळ नसेल आणि तसेच घेतले तरी चालतील. म्हणजे 6 खजूर आपण घेतले, 3 केळी कापून घेतलेली आहे. साखर जसं मी म्हटलं तसं जास्त गोड हवा असेल तर अगेन ह्याच्या हेल्दी व्हर्जन मध्ये तुम्ही साखरेऐवजी मध टाकू शकता, ते जास्त चांगलं राहील. शेफ जरा मला मदत करणार? ऑफकोर्स. बघा पुरुषांचा पण हातभार आहे या रेसिपीला. बघा ही किती सोपी रेसिपी आहे, सगळे पुरुष वर्ग पण करू शकतील. त्याच्यामुळे फटाफट ही रेसिपी करा आणि महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या बायकोला खुश करा. वा वा वा. मिक्सर मधून फिरवताना शेवटच्या ह्याच्या आधी तुम्ही थोडीशी वेलची पावडर ह्याच्यात टाकायची. ओके. म्हणजे मग ती दाताखाली येत नाही. आणि मग वेलची पावडर टाकून अजून एकदा फिरवून घ्यायचं. ओके. हा तुमचा मिल्कशेक तयार झाल्यावर एक चांगलं छानसं ग्लास घ्या. वा. दूध आधीच चिल्ड घेतलेलं असेल तर तुम्ही लगेच सर्व करू शकता. पण जर दूध चिल्ड नसेल तर मग एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून त्याच्यानंतर जर तुम्ही सर्व केला तर जास्त चांगलं राहील. किंवा मग तुम्हाला बर्फाचे थोडेसे खडे ह्याच्यात ऍड करावे लागतील. वाह. नाही डेकोरेशन बाकी आहे ना. मी जसं तुम्हाला म्हटलं तसं विदाउट डेकोरेशन त्याला काही हे नाहीये. बरोबर. थोडेसे कापलेले खजुराचे तुकडे तुम्ही वरती डेकोरेशन साठी ऍड करू शकता. ओके. आणि थोडासा बदामाची हे काप बदामाचे काप जे ऑलरेडी रेडी मी करून ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ही छोटीशी ट्रिक ज्याच्यावर ठेवली तर तुमचा यमी खजूर बनाना मिल्कशेक तयार होईल. वाह. खजूर बनाना मिल्कशेक साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: कापलेली केळी 3, दूध अर्धा बाउल, खजूर 6, साखर 3 चमचे, वेलची पावडर, खजुराचे तुकडे आणि बदामाचे काप. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात कापलेली केळी, खजूर, साखर, दूध आणि वेलची पावडर घेऊन मिश्रण व्यवस्थित ग्राइंड करून घ्या. आता सर्व्हिंग ग्लास मध्ये तयार मिश्रण घेऊन वरून खजुराचे तुकडे, बदामाचे काप आणि खजूर केळ्याचे काप अडकवलेली स्टिक ठेवून गार्निश करा. अशा प्रकारे खजूर बनाना मिल्कशेक तयार. आता एवढं मी मेहनतीने केलंय तर मला वाटतं तुम्ही शेफ टेस्ट करून सांगितलं पाहिजे किती मार्क्स मिळालेत. माझी आता कंडिशन अशी आहे की ते 10वीतलं जी स्टुडंट असते की जी हेडमास्टर समोर उभी असते आणि तिला वाटतं की किती मार्क्स मिळालेत. आता पेपर तर देऊन झालाय तर पेपरला किती मार्क्स मिळाले हे शेफनी मला सांगावं. नक्की टेस्ट करा. येस. आहा. रश्मिताई फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच शेफ. सकाळी सकाळी जर एक ग्लास मस्तपैकी खजूर बनाना मिल्कशेक आपण प्यायलो आणि कामावरती गेलो तर लंचपर्यंत नक्कीच आपल्याला भूक लागणार नाही. पण रात्री घरी आल्यावरती जर आपल्याला डिनर स्किप करायचं असेल आणि तरी देखील आपल्याला काहीतरी हलकंसं खावंसं वाटतं त्यावेळी देखील तुम्ही थंडगार मस्तपैकी हा मिल्कशेक जर प्यायलात तर एक उत्तम ऑप्शन आहे. उत्तम ऑप्शन आहे. रश्मिताई एक्साइटमेंट अजून वाढली आहे. माझीच नाही तर बेसिक परीक्षा मी पास झालेली आहे. सगळ्याच प्रेक्षकांची उत्सुकता खरंच आणखीन वाढलेली आहे की एक रेसिपी तर झाली आहे, आता दुसरी रेसिपी काय असणार आहे? दुसरी रेसिपी आपण बघतोय ती आहे लाल भोपळ्याचे घारगे. ही माझी सर्वात फेवरेट रेसिपी आहे. ही रेसिपी एक तर तुम्ही करून ठेवू शकता आणि कमीत कमी 4 ते 5 दिवस ती डब्यात ठेवली हवाबंद डब्यात तर ती चांगली राहते. फ्रीजमध्येही ठेवायची गरज नाही. आणि ती ब्रेकफास्टला चहा बरोबर शेफ अतिशय सुंदर लागते. पण नुसतं ब्रेकफास्टला नाही तुम्ही डब्यातही नेऊ शकता. आणि ती रेसिपी करताना एक तर लाल भोपळा तुमच्या पोटात जातो जो तुमच्या डोळ्यासाठी अत्यंत चांगला असतो. अदरवाईज लाल भोपळ्याची भाजी म्हटलं की घरात सर्वसाधारण नाकं मुरडली जातात.
पण हे जेव्हा घारगे आपण करतो तेव्हा कळतही नाही की लाल भोपळ्याचे आहेत ते. लाल भोपळा पोटात जातो, त्याच्यात गूळ आहे, त्याच्यामुळे आयर्न आहे आणि जसं मी म्हटलं तसं ही हेल्दी आहे. तुम्हाला जर तूप स्किप करायचं असेल, मी ही साजूक तुपात तळते, पण तुम्हाला जर तूप स्किप करायचं असेल तर तुम्ही ते थालीपीठासारखं थापून शॅलो फ्राय पण करून घेऊ शकता. इट्स डिपेंड ऑन यू. माझ्या घरात ती तुपात तळलेली खूप छान आवडते सगळ्यांना. तुम्ही खरंच उपायुक्त आहात का डायटिशियन आहात? कसं असतं, जेव्हा एक महिला असते तिचा मल्टीटास्किंग रोल असतात, त्याच्यामुळे जेव्हा ती गृहिणीच्या रोलमध्ये असते तेव्हा निरनिराळे पदार्थ तिला तुमच्या पोटात खायला घालायचे असतात. त्याच्यामुळे तिला डायटिशियनही असावं लागतं, सायकॅट्रिस्टही असावं लागतं, तुमचं डेकोर करायसाठी शेफही असावं लागतं. सगळे रोल तिला प्ले करावं लागतात. आणि तसे पोलीसही बरेच रोल प्ले करतात, कारण तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला येता, तुमचं सगळं दुखणं सांगता, तेव्हा पोलीस सायकॅट्रिस्ट असतो. पोलीस जेव्हा तुम्हाला इतर प्रकारे मदत करतो तेव्हा तो वेगळ्या रोलमध्ये असतो. तुमचा कधी दादा असतो, भाऊ असतो, पोलीस मित्र असतो. सो गृहिणी कम पोलीस. पोलीस हा आपला मित्र असतो असं रश्मिताई आत्ताच म्हणाल्या. चला तर मग आपल्या पोलीस मैत्रिणीकडनं लाल भोपळ्याचे घारगे ही रेसिपी आपल्याला शिकायची आहे. पण त्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. सुगरण करते संसार सुखाचा.